आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी अनेक जाती धर्माचे हजारो वीर क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यापूर्वी बलिदान दिलंय. तसेच सध्या भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या सर्व वीरांना शतशः नमन करण्यासाठी 23 मार्च रोजी वाराणसी येथील काशी या ठिकाणी पद्मभूषण गिरिजादेवी सांस्कृतिक संकुल, मकबूल आलम रोड, चौका घाट, उत्तर प्रदेश या ठिकाणी सकाळी 11 वाजता अमर बलिदान कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत संस्थेचे सचिव दासराव हंबर्डे आणि सूरज ग्रुपचे संचालक रमेश पारसेवार यांनी सांगितले. आज जी पत्रकार परिषद घेतली आहे, राष्ट्रीय कार्यक्रमानिमित्त ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे देशाचे क्रांतिकारक, त्यांचा जो शहीदी दिवस आहे, अमर बलिदान दिवस, तो जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली संस्थापक अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी साजरी करण्यात येतो. त्यानिमित्त याही वर्षी हा कार्यक्रम आयोजित काशी या वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमाला जाण्यासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज व त्यांचे भक्त देशगत हे आळंद तालुका, बिदर जिल्हा, कलबुर्गी जिल्हा, कर्नाटक या ठिकाणून भव्य दिव्य रॅलीसह महाराष्ट्रामध्ये त्यांचं आगमन 19 मार्च 2026 रोजी होणार आहे. आणि त्याचं 19 मार्चला संध्याकाळी त्या ठिकाणी गुंडेगाव या तालुका नांदेड या ठिकाणी त्यांचा मुक्काम असून त्या ठिकाणी रात्रीला देशभक्तीपर गायनाचा कार्यक्रम, देशभक्तीपर कार्यक्रम होतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता गुंडेगाव निघून ते शिडकोम, ढवळे कॉर्नर या ठिकाणाहून मामा चौक, कवठा, वजीराबाद, शिवाजीनगर, राजकॉर्नर मार्गे हदगाव, वारंगा फाटा या ठिकाणी रवाना होणार आहे. तिथून नागपूर आणि वाराणसीकडे त्या ठिकाणी कार्यक्रमस्थळी दिनांक 22 मार्च 2026 संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी वाराणसीला पोहोचणार आहे. आणि हा कार्यक्रम धर्म, जात, पंथ, पक्ष, पार्टीपेक्षा देश मोठा आहे. देश सुखी तर आपण सर्व सुखी, म्हणून संविधान, निसर्ग आणि सर्व धर्म समभाव हे विरुद्ध वाक्य घेऊन परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांनी या समिती स्थापना केली आहे. आणि तिचं हे कार्य पूर्ण देशभर चाललं आहे. 29 राज्यातले वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या समितीमध्ये कार्य करत आहेत. म्हणून या समितीमार्फत देश हितासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून देशामध्ये देशभक्ती वाढावी, एकोपा वाढावा, तिरंगा रॅली, एकता रॅली, संविधान रॅली अशा मोठमोठ्या देशभरामध्ये रॅल्या त्या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आणि अखंड हे कार्य राष्ट्रहितासाठी परमपूज्य सद्गुरू श्री श्री हवा मल्लीनाथ महाराज संस्थापक अध्यक्ष करीत आहेत. आणि या कार्यामध्ये आपण सर्व देश बांधवांनी या थोर राष्ट्रपुरुषांचा जो गौरव सन्मान वाढवण्याचं कार्य चालू आहे, त्याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि सर्वांनी या रॅलीमध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाकुल्ला खान या थोर देशभक्तांना अभिवादन करण्यासाठी आपल्या माध्यमांच्या मार्फत मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की आपण जेव्हा जेव्हा ही यात्रा, तिरंगा रॅली, पदयात्रा, मार्गक्रमण पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी आपण असाल देशामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला अभिवादन करावं आणि त्यांचा गौरव व राष्ट्राचा गौरव वाढवावा अशी मी सर्वांना आपल्या मार्फत विनंती, आवाहन करतो. मी रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड. 19 मार्च 2026 गुढीपाडवा आणि आम्हाला एक असा महाराजाचा, असं बोलली तर प्रोग्रामला महाराज येत नाही, पण एक आमचं भाग्य म्हणावं लागेल की ओपनिंगला महाराज किती सण त्यांच्यासोबत आहेत तिथं आम्हाला माहित नाही, पण ओपनिंग फार जोरदार होणार आहे. 5,000 लोक आणि नांदेडचे किती येतील काही सांगतात, तेवढ्याची आम्ही पूर्ण व्यवस्था राहण्याची आणि प्रसाद म्हणजे भोजनाची ही पूर्ण आम्ही केलेली आहे. जयंत तयारी करत आहोत. 19 तारीख गुढीपाडवा, श्री हवा मल्लीनाथ महाराज, तसेच श्री नारायणगिरी गुरु बाळगिरी महाराज, माऊळ आणि दशनामी आखडा तक्षकारीपुरा, रुद्रगिर महाराज पिवळा आणि श्यामगिर महाराज हरबळ यांच्या शुभ हस्ते हे कार्यक्रम रिबिन ओपनिंग कट होत आहे. व आरतीसाठी आम्ही
6ला हे कार्यक्रम चालू करत आहे. 7 वाजता श्री महालक्ष्मी टेम्पल गुंडेगाव जे फॅक्टरी परिसरात आम्ही देवीची स्थापना केलेली आहे, तिथं आरती 7 वाजता राहील. 7 वाजता जे बी आता इन्व्हाइट आम्ही केले, आता किती लोक येतील, आमदार, खासदार, मंत्री, आम्ही तर इन्व्हाइट सगळ्याला केले. काय त्यांच्या हातानं पण आरती आहे, महाराजाच्या हातानं आरती आहे आणि 5,000 लोकांचं आम्ही नियोजन केले. भोजन प्रसाद, त्याला प्रसादम म्हणाले आम्ही. 8 वाजता प्रसादम घ्यायचं व 12 वाजेपर्यंत, 11:30-12 पर्यंत गायन देशभक्तीवर, देवावर असं चालणार आहे आणि 12 वाजता त्यांना झोपण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. थँक्यू. रमेश पारसेवार, सूरज ग्रुप चेअरमन, नांदेड. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.